महत्त्वाची माहिती आहे बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये हवे असतील तर आजच हे काम करा, जेणेकरून तुम्हाला 1500 रुपये मिळवण्यात काही अडथळे येणार नाही किंवा कोणत्या गोष्टीची तुम्हाला काळजी असणार नाही। तर बघा, लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जेव्हाही काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल व्हिडिओ टाकल्या। तर बघा, मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू केलेली ही योजना आहे। या योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये असेच वर्षाला 18,000 रुपये दिले जाणार आहेत। यासाठी राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला पात्र ठरणार आहे। तर वयोमर्यादा 21 ते 65। विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे। कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरणार आहे। वार्षिक 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ पुरवला जाणार आहे। तर ही योजना 28 जून 2024 पासून सुरू झाली असून या अंतर्गत 2 महिन्याचे पैसे देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, म्हणजेच 3000 रुपये। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 1 कोटीहून अधिक महिलांना 2 महिन्याचे पैसे हे मिळाले आहे। तर ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज भरले होते त्या महिलांना या योजनेचे पैसे देण्यात आले आहेत। तसेच ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरले आहेत त्यांना सप्टेंबरमध्ये या योजनेचे पैसे मिळणार आहे। तर ऑगस्टमध्ये ज्यांनी भरले फॉर्म त्यांना सप्टेंबरमध्ये याचे पैसे मिळणार आहेत। तर अशा महिलांना सप्टेंबरमध्ये, जुलै आणि सप्टेंबरमध्ये ज्यांनी भरले त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3ही महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहे 4500 रुपये। तर पण जुलैमध्ये अर्ज भरलेल्या काही महिलांना पात्र असूनही, म्हणजेच त्यांचा अर्ज मंजूर होऊनही या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत। अशा अर्ज मंजूर झालेल्या पण पैसे न मिळालेल्या महिलांना आपले आधार कार्ड बँकसोबत लिंक करावे लागणार आहे। ज्यांना या योजनेचे पैसे मिळालेले असतील त्यांना आता काहीच करावे लागणार नाही। बघा, ज्यांना पैसे मिळाले त्यांना काहीच करायची गरज नाही, ज्यांना नाही मिळाले त्यांना अपडेट हे करावं लागणार। पण जुलैमध्ये अर्ज केलेल्या आणि अर्ज मंजूर झालेल्या ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळालेले नसतील त्यांनी बँकेसोबत आधार लिंक करावे असे आवाहन करण्यात आले आहे। अशा परिस्थितीत आता आपण बँकसोबत आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस कशी आहे याविषयी थोडक्यात माहिती बघूयात। बघा, बँक खात्यासोबत आधार लिंक करण्याची प्रोसेस। तर बँक खात्यासोबत आधार लिंक करायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम www.npci.org.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे। या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला होम पेजला असणाऱ्या कंझ्युमर या पर्यायावर क्लिक करायचे आहे। मग तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल व या नवीन पेजवर तुम्हाला भारत आधार सीडिंग अनेबल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल। हा अर्ज आधार सीडिंगचा असतो। यामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी जो आधार क्रमांक आहे तो भरायचा, बँकेचे नाव लिहायचे, बँकेचा खाता क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे। यानंतर ते इथे जा या बटनावर क्लिक करायचे आहे। यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। यात तुम्हाला आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल नंबर, एक OTP पाठवला जाईल। तुम्हाला तो OTP टाकावा लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावं लागेल। अशा पद्धतीनं आपण आधार बँकशी लिंक केले म्हणजेच करू शकतो आणि आपलं आधार कार्ड पडताळणीनंतर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले जाणार आहे। तर अशी ही प्रोसिजर आहे, ज्याच्यामार्फत ही केली नाही तर महिलांना पैसे हे मिळणार नाही। तर नक्की करा आणि तुमचे जे काही पैसे अडलेले आहेत ते तुम्ही तुमच्या खात्यात जमा करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या। तर चला, नेक्स्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन।